नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी घेऊन आलो आणि तो म्हणजे असा आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दारुण पराभव झालेल्या भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. देशाच्या पातळीवर वेगवेगळ्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी नेतृत्वामध्ये बदल करत आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये बदल होण्याचे संकेत आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत. कारण लवकरच विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. कदाचित 3-4 महिन्यामध्ये या विधानसभेच्या निवडणुका होतील आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना भारतीय जनता पार्टीला आता राज्यामध्ये स्वबळावर सत्ता आणायची आहे. हो, मी धाडसानं सांगतोय की स्वबळावर सत्ता आणायची आहे. यासाठीच भारतीय जनता पार्टीची रणनीती महाराष्ट्रामध्ये आखल्या जाते हे आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय. परंतु परिस्थिती अशी झाली आहे, एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी सोबत घेतल्यामुळं ते धरलं तर पळतंय, धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी झाली आहे. जर या दोन्ही गटाला आजच जर सोडलं तर मोठा दारुण पराभव जो झालाय लोकसभेला यापेक्षाही दारुण पराभव विधानसभेला होईल ही भीती भारतीय जनता पार्टीला आहे. आणि जर दोघांना सोबत जर घ्यायचं असेल तर आपल्या वाट्याला विधानसभेच्या ज्या जागा आहेत त्या कमी संख्येने येतील. अशा वेळेला भारतीय जनता पार्टीमध्ये बंडखोरी सुद्धा होऊ शकते, हे सुद्धा चित्र आहे. परंतु हे सगळं रोखण्यासाठी महाराष्ट्रामध्ये जे काही सध्या जातीय वातावरण सुरू झालेलं आहे, मराठा आरक्षणाचा मुद्दा या ठिकाणी जरांगे पाटलांनी लावून धरलाय. महाराष्ट्रामध्ये त्याचं मोठं वातावरण तयार झालंय आणि जरांगे पाटलांचा इफेक्ट सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे अनेक खासदार मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण लढ्यामुळे या ठिकाणी पराभूत झालेत. परंतु त्या ठिकाणी छगन भुजबळ यांनी ओबीसीचं आंदोलन या ठिकाणी सुरू केलं आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे ओबीसीचे नेते, मग पंकजाताई मुंडे असतील, सुधीर मुनगंटीवार असतील किंवा आणखी काही नेते त्यांचे असतील, गोपीचंद पडळकर असतील, या सगळ्या ओबीसी नेत्यांनी सुद्धा या ठिकाणी ओबीसींचा वेगळा गट आणि दबाव तयार करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये सुरू केलेला आहे. आज महाराष्ट्राचं जर वातावरण पाहिलं तर राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या मराठा आणि ओबीसी जरी एकमेकांच्या विरोधात नसले तरी राजकीय दृष्ट्या राजकीय मंडळी आणि विशेषतः सत्ताधारी हे मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजविण्याचा प्रयत्न येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत करतील, हे आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे दिसतंय. आजची परिस्थिती अशी झाली आहे की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस असलेल्या पंकजाताई मुंडे, ज्या की लोकसभेला इच्छुक नव्हत्या, महाराष्ट्राच्या मनातली मुख्यमंत्री अशी घोषणा आणि चर्चा सुद्धा पंकजाताई मुंडे यांच्या कार्यकर्त्याकडून सातत्यानं होते. त्यांना लोकसभेची इच्छा नसताना बीड लोकसभेमध्ये त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्या ठिकाणी त्यांचा अल्पमतानं का होईना परंतु पराभव झालेला आहे आणि त्यामुळे ओबीसीच्या नेतृत्वाला भारतीय जनता पार्टीमध्ये दुसऱ्यांदा धक्का बसलाय. ही पूर्ण संकेत ओबीसी नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये गेलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्याची जर स्थिती पाहिली तर राज्यामध्ये लोकसभेला जो पराभव झाला याची जबाबदारी मी स्वीकारतो आणि जे सत्तेमधलं पद आहे, मंत्रीपद आहे, उपमुख्यमंत्री पद आहे, गृहमंत्री पद आहे, यातून मला मुक्त करावं आणि भारतीय जनता पार्टी वाढविण्यासाठी संघटनात्मक जबाबदारी माझ्यावर द्यावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पराभव झाल्यानंतर कार्यकर्त्यांशी आणि मीडियाशी संवाद साधताना केली होती. मित्रांनो, आपल्याला आवर्जून सांगावं लागेल, हा भारतीय जनता पार्टी आहे, हा आरएसएस यांच्या विचारानं ही चालणारी पार्टी आहे. इथं कोण मोठा कोण लहान नाही. जो पक्षासाठी घातक ठरतो त्याला पक्ष बाजूला सरकवतो, जो संघटनेसाठी नुकसानकारक ठरतो संघटना त्याला बाजूला सरकवते. हा या संघटनेचा आणि पक्षाचा नियम आहे. आज महाराष्ट्राच्या दृष्टीनं देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी ही बॅकफुटवर आलेली आहे. ज्यांचे खासदार फक्त 9 या महाराष्ट्रामध्ये आलेत आणि विधानसभेला आमदार किती येतील हे सांगता येत नाहीये. अशा स्थितीमध्ये जर मराठा आणि ओबीसी हा वाद जर महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला असेल तर मराठा समाज तर भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण विरोधात गेलेला आहे. मी पूर्ण या अर्थाने शब्द वापरतोय की जरांगे पाटील यांनी आता पुन्हा एकदा महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये दौरा सुरू केलेला आहे आणि या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की जर सगळे सोयरे अध्यादेश लागू नाही झाला तर सत्ताधारी सगळे आमदार आम्ही पाडणार. म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी ते स्पष्टपणे आपला रोष व्यक्त करतात आणि त्यासोबतच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांचं नाव घेऊन ते आपला रोष सुद्धा त्या ठिकाणी व्यक्त करतायत. अशा स्थितीमध्ये छगन भुजबळ हे ओबीसीचं नेतृत्व करतायत आणि त्यामुळं मराठा समाज जो आहे हा पूर्ण भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या विरोधात जाताना आपल्या लोकसभेत दिसलाय आणि तो विधानसभेत सुद्धा जाताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. अशा परिस्थितीमध्ये किमान ओबीसी तरी आपल्यासोबत राहायला पाहिजे असा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करत होती. परंतु त्यामध्ये महादेव जानकर जे की राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आहेत ते परभणीमधून पराभूत झाले आणि पंकजाताई मुंडे ज्या की वंजारी समाजाच्या नेतृत्व करणारे नेते आहेत, त्या ओबीसी नेत्या म्हणून त्या ठिकाणी काम करतात, त्यांचा सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये पराभव झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये
छगनराव भुजबळ यांना नाशिकमधूनच उमेदवारी मिळालेली नाही आणि राज्यसभेवर त्यांना जायचं होतं, ते सुद्धा त्यांना त्या ठिकाणी जाता आलेलं नाहीये. म्हणजेच ओबीसी आता आपल्या सोबत जर धरायचं असेल तर ओबीसी नेतृत्वाला संधी देणं गरजेचं आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांनी जी आशा व्यक्त केलेली आहे, अपेक्षा व्यक्त केलेली की मी संघटनात्मक काम करतो, अगदी तशा पद्धतीनं हालचाली महाराष्ट्रामध्ये सुरू झालेल्या आपल्याला पाहायला मिळते. कदाचित काही दिवसामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी येऊ शकते अशी राजकीय गटात चर्चा आहे. परंतु ते जर राजकीय संघटनेच्या पदावर जर गेले तर त्यांचं महाराष्ट्रातलं उपमुख्यमंत्री पद हे रिक्त होणार आहे. आणि मग अशा वेळेला भारतीय जनता पार्टीमधून नेमकी संधी कुणाला द्यायची हा प्रश्न भाजप समोर या ठिकाणी निर्माण झाल्याचं चित्र सुद्धा आहे. मित्रांनो, ओबीसीच्या नेत्या ज्या आहेत किंवा वंजारी समाजाच्या ज्या नेत्या आहेत, पंकजाताई मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर त्यांना राजकीय पुनर्वसन करा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली होती. आणि त्याला 10 वर्षानंतर आता पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीनं त्याला साथ दिलेली आहे आणि पंकजाताई मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी आता दिलेली आहे. पंकजाताई विधान परिषदेवर जातील, त्या निवडून येतील, यात काही शंका नाहीये. परंतु त्या जर निवडून आल्या तर महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे जे सिनियर नेते आहेत, ज्यांना राज्य चालवण्याचा अनुभव आहे, त्यामध्ये पंकजाताई मुंडे या सुद्धा आहेत. आणि म्हणून कदाचित पंकजाताई मुंडे विधान परिषदेवर गेल्यानंतर त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी भारतीय जनता पार्टीकडून देण्याच्या हालचाली सुद्धा या ठिकाणी चालल्यात असं सुद्धा आपल्या कानावरती येत आहे, अशी सुद्धा चर्चा घडतीये. जर पंकजाताई मुंडे यांना उपमुख्यमंत्री केलं तर एक ओबीसी मध्ये संदेश जाईल, वंजारी समाजामध्ये संदेश जाईल की भारतीय जनता पार्टीनं पंकजाताई मुंडे यांना विधान परिषदेवर घेऊन संधी उपमुख्यमंत्री पदाची दिलेली आहे, जी की गोपीनाथराव मुंडे हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते आणि त्यांच्याच कन्या पंकजाताई मुंडे. म्हणजे गोपीनाथराव मुंडे यांची संधी आम्ही पंकजाताईला पुन्हा दिली हा एक संदेश जाईल. आणि ओबीसीच्या नेतृत्वाला आम्ही उपमुख्यमंत्री केलंय हा संदेश जाऊन ओबीसी सुद्धा आपल्या बाजूला झोकतील, असाही त्यामध्ये एक परिणाम देण्याचा प्रकार हा भाजप करू शकतं. त्यासोबत मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री असं पंकजाताई सातत्यानं सांगतायत, त्यांच्याही महत्वाकांक्षा दडून राहिलेल्या नाहीत. पंकजाताई मुंडे यांना जर उपमुख्यमंत्री केलं तर पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये महिला उपमुख्यमंत्री सुद्धा होऊ शकते. असे एक ना अनेक संदेश भारतीय जनता पार्टी पंकजाताई मुंडे यांना उपमुख्यमंत्री करून देऊ शकतात असं या ठिकाणी बोललं जात आहे. दुसरा भाग असा आहे की जर पंकजाताई मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करून तुम्ही ओबीसीच्या नेतृत्व त्या ठिकाणी घेतलेलं आहे, महादेव जानकरांना सुद्धा भारतीय जनता पार्टीनं राज्यसभेवर घेण्याचे संकेत आणि शब्द दिलेला आहे. म्हणजेच ओबीसींना तुम्ही पुन्हा एकदा संधी देतायत. हा जर संदेश गेला तर मराठा समाज जो विरोधात गेलाय त्यांना आपल्यासोबत कसं घ्यायचं हा सुद्धा प्रश्न भारतीय जनता पार्टी सोबत आहे. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रातल्या भाजपनं ज्यांना दूर केलं होतं तेच विनोद तावडे आज केंद्रीय भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. नरेंद्र मोदी यांची उमेदवारी जाहीर करण्याची जबाबदारी सुद्धा याच विनोद तावडे यांनी पार पाडली होती, हे आपल्याला मला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय. म्हणजे भाजपमध्ये त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली नाही, परंतु देशाचे पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी यांची उमेदवारी घोषित करण्याचा अधिकार आणि जबाबदारी ही विनोद तावडे यांच्यावर आली होती. एवढी उंची भाजपमध्ये त्यांची वाढलेली आहे आणि ते मराठा समाजाचे आहेत. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका झाल्या यामध्ये मोठा पराभव झालाय, त्याला देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत. हे सुद्धा विनोद तावडे यांना मानणारा भारतीय जनता पार्टीतला गट हा सातत्यानं वरिष्ठ नेत्यांच्या कानावरती घालतोय, नजरेसमोर आणतोय, हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. अशा स्थितीत महाराष्ट्रातला मराठा समाज हा जर पुन्हा भाजप सोबत जोडायचा असेल किंवा आम्ही मराठा समाजाला सुद्धा संधी देतो हे जर दाखवायचं असेल तर पुन्हा विनोद तावडे यांना महाराष्ट्रात आणून उपमुख्यमंत्रीपदी घेतल्या जाऊ शकतं अशी सुद्धा एक चर्चा आहे. परंतु ही थोडी कमी चर्चा वाटते किंवा हा विश्वास याच्यावरती जास्त बसत नाही. त्याचं कारण असं आहे की विनोद तावडे हे आता महाराष्ट्रात विधानसभेवरती आमदार नाहीयेत, ते विधान परिषदेचे सुद्धा आमदार नाहीयेत. जर त्यांना उपमुख्यमंत्रीपदी जर घ्यायचं असतं तर त्यांना विधान परिषदेवर अगोदर घ्यावं लागेल आणि मग त्यांना ती जबाबदारी द्यावी लागेल. आताच्या स्थितीमध्ये तसे काही घडताना दिसत नाही, कारण विधान परिषदेवरती जे भारतीय जनता पार्टीनं 5 उमेदवार दिलेले आहेत, आता विनोद तावडेसाठी तिथे जागा राहिलेली नाही, मतदानही त्या ठिकाणी आता होतंय. म्हणजे राहिल्यात फक्त पंकजाताई मुंडे ज्या की विधान परिषदेवर जात आहेत, त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं. दुसरा एक याच्यामध्ये घटना अशी आहे की विनोद तावडे हे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा उतरण्याची शक्यता आहे, कारण भाजपचे अनेक नेते विनोद तावडे यांना राष्ट्रीय अध्यक्ष करावं या मताचे त्या ठिकाणी आहेत, म्हणून त्यांची उंची राष्ट्रीय त्या ठिकाणी वाढलेली आहे. परंतु परिणाम असा आहे की आज जर महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार पाहिलं तर एकनाथराव शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे, ते मराठा समाजाचे आहेत. अजित पवार राष्ट्रवादी गटाचे जे नेते आहेत ते अजित पवार
हे सुद्धा उपमुख्यमंत्री आहेत, तेही मराठा आहेत. आणि मग आता पुन्हा जर भारतीय जनता पार्टीनं मराठाच आमदाराला जर पुन्हा उपमुख्यमंत्री केलं तर यामध्ये तिन्ही मराठा होतील, ओबीसीला या ठिकाणी संधी मिळणार नाही. अशा स्थितीमध्ये भाजपनं जर पंकजाताई मुंडे यांना जर ओबीसी म्हणून त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री पदावर जबाबदारी दिली, त्याच्यातून 3 संदेश जातील. एक म्हणजे आम्ही ओबीसी नेतृत्वाला संधी दिली, दुसरं आम्ही महिलेला पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपदी त्या ठिकाणी जबाबदारी दिली, आणि तिसरं की आम्ही पंकजाताई मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करून गोपीनाथ मुंडे साहेब यांचं पद त्यांना आम्ही महाराष्ट्रात दिलेले. आता वंजारी समाज आणि ओबीसीनं भारतीय जनता पार्टी सोबत यावं ही अपेक्षा त्यांनी या ठिकाणी ठेवायला काही हरकत नाहीये. परंतु मित्रांनो, या सगळ्या जर घडामोडी पाहिल्या तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये म्हणजे 12 तारखेला विधान परिषदेसाठी मतदान होतंय. त्या ठिकाणी 11 आमदार विधान परिषदेवर जाणार आहेत, त्यात पंकजाताई मुंडे या सुद्धा आहेत. म्हणजे 12 तारखेच्या नंतर कदाचित 16 ते 20 जुलैच्या दरम्यान अनेक राज्यामध्ये अनेक घडामोडी घडू शकतात. मंत्रिमंडळाचा विस्तार सुद्धा होऊ शकतो किंवा काही पदं बदलू शकतात, अशी शक्यता राजकीय गटातून मुंबई या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळते. आणि जर असं झालं तर देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष पाहायला मिळतील, आणि त्यासोबत महाराष्ट्रामध्ये पंकजाताई मुंडे किंवा विनोद तावडे हे भारतीय जनता पार्टीकडून उपमुख्यमंत्री पदावर आपल्याला दिसू शकतात, अशी या ठिकाणी चर्चा आहे. ही चर्चा, ही माहिती मी आपल्या समोर या ठिकाणी आवर्जून व्यक्त करतोय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस यांना जबाबदारी दिली जाईल का, पक्षवाढीसाठी जबाबदारी दिली जाईल का, आणि त्यांचं होणारं रिक्त पद हे पंकजाताई मुंडेंना देऊन ओबीसींना सोबत घेण्याचं काम भारतीय जनता पार्टी करेल, की विनोद तावडे यांना देऊन मराठा समाजाला आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करेल? तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या. कारण मित्रांनो, तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे, कारण ती अत्यंत अभ्यासू असते आणि संपूर्ण महाराष्ट्रातून असते. आणि मित्रांनो, मी तुमचे आवर्जून आभार या ठिकाणी मानतोय, कारण डीएस न्यूज चॅनलवर जी माहिती, जी घटना सत्य आणि निर्भीडपणे सांगितल्या जाते त्याला तमाम महाराष्ट्रातली प्रेक्षक, महाराष्ट्राच्या बाहेरचे प्रेक्षक लाखोच्या संख्येनं त्या ठिकाणी प्रतिसाद देत आहेत, हजारोच्या संख्येनं तुम्ही प्रतिक्रिया देत आहेत. त्यामुळे तुमच्या ऋणामध्ये आम्ही कायम राहू. अशाच पद्धतीनं साथ डीएस न्यूजच्या प्रत्येक व्हिडिओला तुम्ही द्यावी ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त मित्रांना आपल्या शेअर करावा ही विनंती करून पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.